4 वाजल्यानंतर आता पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। 15,000 क्युसेक्स वरून 35,000 क्युसेक्स आता पाण्याचा विसर्ग होणार अशी माहिती मिळते। दुपारी 4 वाजल्यानंतर भागात 4 फुटांपर्यंत पाणी शिरेल अशी माहिती आता जिल्हाधिकारी यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। तर महत्त्वाची बातमी, पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 4 वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार अशी माहिती मिळते। खरं तर सकाळपासूनच पुण्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। पूर परिस्थिती पुण्यामध्ये सध्या सर्वत्र पाहायला मिळते। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। अनेक आपण सध्या पाहतोय 4 वाजल्यानंतर आता पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार अशी माहिती सध्या समोर येते। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। 15,000 क्युसेक्स वरून 35,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे। दुपारी 4 वाजल्यानंतर या भागात 4 फुटांपर्यंत पाणी येणार अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर सकाळपासूनच हा पावसाचा हाहाकार पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। आपण हे दृश्य पाहतोय, अनेक सोसायट्यांमध्ये खरं तर पाणी साचलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना बाहेर काढण्यात येत आहे आणि त्याचा बचाव कार्य आपण पाहू शकतोय। तर ही निंबत पुण्यातली आपण सध्या दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यांना जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यात येत आहे। बचाव कार्य मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे ती या रात्रीत आणि त्यानंतर आपण ही वारजेमधली दृश्य पाहतोय। पुण्यातल्या वारजेमधली ही दृश्य आहेत, आपण पाहू शकतो पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे, गुडघाभरपर्यंत पाणी आलेलं आहे। अनेक नागरिक त्या मधूनच वाट काढताना पाहायला मिळत आहेत। पुण्यामध्ये हा पावसाचा हाहाकार सुरू आहे आणि 4 वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग आता वाढवला जाणार अशी माहिती मिळते। त्यानंतर पुण्यातल्या कात्रजमधली ही दृश्य आहेत। खरं तर या ठिकाणी पाण्याचा कचऱ्याचा निचरा होत नसल्यानं या ठिकाणी पाणी वाढलेलं होतं आणि त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती। अनेक वाहनं आपल्याला दिसत आहेत, जी वाहतूक सुद्धा यामुळे विस्कळीत झालेली आहेत। रस्त्यांवर पाणी शिरल्यानं आता नागरिकांची सुद्धा तारंबळ होते आणि यानंतर सिंहगड रोड मधली आपण ही दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी अनेक सोसायट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं। मुसळधार खरं तर पूरसदृश्य परिस्थिती ही सिंहगड रोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। झाडे सुद्धा उन्मळून पडलेली आहेत। अनेक नागरिक आपण पाहू शकतो, छातीभर पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामधूनच आता नागरिक या भागातून रस्ता जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोबतच बचाव कार्य सुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीने सुरू आहे आणि यानंतर 4 वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग या भागात वाढवला जाईल, त्यामुळे मोठा धोका उद्भवण्याची सुद्धा शक्यता आहे। डेक्कन रोड मधली आपण हे दृश्य पाहतोय, या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। वाहनं आहेत ते या रस्त्यांवर या पावसात बुडालेली पाहायला मिळत आहेत। नागरिक आपल्याला दिसत आहेत, जे या पाण्यातूनच वाट काढताना पाहायला मिळत आहेत। नागरिकांना याचा फटका बसलेला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच पुण्यामध्ये ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातल्या कर्वे नगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। संपूर्ण ही जी सोसायटी आहे ती पाण्यामध्ये बुडालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता जे नागरिक अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे पथक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं, त्यांना बाहेर काढण्यात सुद्धा येत आहे आणि वाहनं आपण पाहू शकतो संपूर्ण बुडालेली आहेत। पूरसदृश्य परिस्थिती ही पुण्यामध्ये आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते आणि यानंतर मुठा नदी आपण सध्या पाहतोय, ज्यामध्ये पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। पूरसदृश्य परिस्थिती या नदीमध्ये पाहायला मिळते। पाण्याचा जसा विसर्ग जास्त प्रमाणात होतोय त्या पद्धतीनं आता या नदीला सुद्धा पूर आल्याचं पाहायला मिळत आहे।